गुढीपाडवा या सणाविषयी माहिती, तो का साजरा केला जातो, तसाच कसा साजरा करायचा असतो त्याविषयी माहिती. गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा महाराष्ट्रात साजरा केला. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. आता वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करतो, व्यवसाय प्रारंभ करतो, नवीन उपक्रम राबवतो, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात. आता दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानतो आपण. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सव पण चालू होतो. आता त्याचं स्वरूप असं असतं. आता त्याचे स्वरूप कसे असते ते पाहू. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करून सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू हा पाटावर उभा करायचा असतो. छान दारात रांगोळी काढायची. गुढी दारात उंच गच्चीवर वगैरे पण लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात. निरांजन लावून उदबत्तीही दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य करतात आणि संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा आपण देतो. आणि हाच दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्रांची सत्ता असलेल्या राज्यात पण साजरा केला जातो. राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे हा विजय दिन म्हणून तिथे साजरा केला जातो. आता आपण गुढी उभारली त्या दिवशी म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नार्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण पूजन आपण करतो. गुरूंना, वडीलधाऱ्यांना वंदन करावे या दिवशी. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे असा संकेत रूढ आहे. आता संवत्सर फल म्हणजे काय, तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती, जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संवत्सरावरून हे संवत्सर फल दिलेले असते. आता संवत्सरा फलात देशकालाचाही निर्देश असतो बरं. म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष ज्या वारी असेल तो त्या दिवसाचा अधिपती. आता 60 संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत 5 संवत्सरांचे एक युग, अशा पद्धतीने 60 संवत्सरांची 12 युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील 8व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या 27व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली आहे. तिला पहिले पद मिळाले म्हणून ती प्रतिपदा या नावाने ओळखली जाते. या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. या दिवशी उपाध्यायांकडून म्हणजे पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे की त्याचा आपण पहिल्यांदा श्लोक पाहूया आणि मग त्याचा अर्थही सांग. तिथेश्च श्रीकरं प्रोक्तम वारादायुष्यवर्धनम नक्षत्रार्धते पापम योगाद्रोगनिवारणम करणाचिंतितं कार्यं पंचांगं फलमुत्तदं
एतेषां श्रवणा नित्यं गंगा स्नानं फलं लभेत. आता ह्याचा अर्थ सांगते. या तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो आणि योग श्रवणाने रोग जातो, करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे सुद्धा फळ मिळते. आता चैत्र हा अधिक मास असला तर काहींच्या मते त्यावेळी वर्षारंभाची धार्मिक कृत्य करावीत, तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी. ते आता मतभेद असू शकतात ना. तर याप्रमाणे आपण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्यात. आपल्याकडे असेही म्हणले जाते की श्रीरामाने त्या दिवशी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे. हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. यात गुढी असे कुठेही म्हणले नसून पताका असा शब्द वापरलेला आहे. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस एक महापर्व म्हणून साजरा करण्याची पण परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. आता गुढीपाडव्याच्या आपण मराठमोळ्या शुभेच्छा पण देतो है ना. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. आता ती प्रतिपदेलाच का गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात, तर गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाचीच पूजा का केली जाते, गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांचीच पूजा का करतात, तर त्याच्या काही कथा आहेत असं म्हणतात. तर शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ गुढीपाडवा. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका पण आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होती. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं त्या दिवशी पंचांग वाचून देवी सरस्वतीचे पूजन करतात आणि हिंदू नववर्षाची सुरुवात होते. आता प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळा त्याचा माहिती आहे. आता त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली तो पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून नूतन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असेही म्हणतात. या विश्वातील तेज, तत्व, प्रजापती, लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतात. आता कथा अशी पण आहे, गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच दिवस होता. प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपला म्हणून हा आनंदोत्सव साजरा करतात असेही सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढीही सूचक आहे. म्हणजे गुढीपाडव्याची ही अशी वेगवेगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.